नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की केसरी रॅशन कार्ड धारकांना यापुढे रॅशन मिळणार नाही. तर मित्रांनो, या संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला त्याची डिटेल माहिती मिळणार आहे आणि नेमकं जर अन्नधान्य मिळणार नाही तर त्याऐवजी काय मिळणार आहे, तर याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, नुकताच 20 जून 2024 म्हणजे आजच हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून. छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल म्हणजे केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत. बघा मित्रांनो, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल म्हणजे केसरी रॅशन कार्ड धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रति महिना प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य, ₹2 प्रति किलो गहू व ₹3 प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. मात्र या लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली. बघा, या ठिकाणी जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹150 इतका रोख रकमेचा थेट हस्तांतरणाची म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता मित्रांनो, 24-25 मध्ये याच्यामध्ये वाढ झालेली आहे. या रकमेमध्ये अगोदर ₹150 मिळत होते आणि आता म्हटलेलं आहे की प्रतिमाह एप्रिल 2024 पासून, बघा या ठिकाणी एप्रिल 2024 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹170 इतकी रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी. म्हणजे अगोदर ₹150 मिळत होते, तर आता ₹170 बँक खात्यामध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा जी आर आलेला आहे आणि मित्रांनो, या संदर्भात हे अनुदान आपल्याला मिळावं यासाठी नेमकी कोणती माहिती भरायची, तर यासाठीचा जो काही फॉर्म आहे त्या फॉर्मची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर हा जी आर सुद्धा या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर तो फॉर्म तिथून डाउनलोड करून घ्या, तो पूर्णपणे भरा. बघा, तो फॉर्म दाखवतो मी आपल्याला. बघा, अशा प्रकारचा हा फॉर्म आहे आणि यामध्ये आपल्याला पूर्ण बँकचे डिटेल आहे तर ते भरायचे आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव व स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी त्याच्यासोबत जोडायचा आपल्याला शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत झेरॉक्स कॉपी, त्याचबरोबर बँक पासबुकच्या पहिल्या खात्याचा आवश्यक तपशील दर्शवणारा पानाची प्रत म्हणजे बँक पासबुकचं जे काही पहिलं पेज आहे तर ते पेज, हे 2 झेरॉक्स याला जोडायचे आहे. आणि हे जोडल्यानंतर हा फॉर्म पूर्ण भरून आपल्या जवळचं जे काही रेशनिंगचं दुकान आहे जिथून आपल्याला रेशन मिळते, तर त्या रेशन दुकानामध्ये ते आपल्याला फॉर्म हा सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.